आदित्यजवळ खूप बडी बडी बाईक. हॅलो. फोटोत जसं दिसतं तसं काही नसतं, वाईट लागलंय. आपल्या इकडचे वाजलेत ऑलमोस्ट 4:15 आणि इथे झालेत 6:15 साडेसहा झालेत. तर आता आपण निघालेलो आहोत नुसा पेनेडाला जाण्याकरता. त्यामुळे एवढ्या सकाळी आज आम्ही आवरलेलं आहे, कारण की आपल्याला इथून एका आयलँडवर जायचंय. त्यासाठी लागणारे साधारण 1-1.5 तास. सो आपल्यासाठी स्पीड बोट आहे. 3 ते इंडियाचे 3 होते आध्या. तर आपल्याला इथून बोट करायची आहे, पण त्यासाठी आम्ही 1 डे सर्व्हिस बुक केली. 1 डे सर्व्हिस बुक केल्यामुळे आम्हाला पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस आहे. आमच्या रूमच्या बाहेर आम्हाला गाडी घ्यायला येईल आणि त्यानंतर आपल्याला ती ज्या आपल्याला बोटनं जायचं आहे तिथे ते सोडणारही आहे. त्यानंतर तिथे फिरवणार आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लुडेड आहे. प्लस त्याच्यामध्ये आपलं जेवण इन्क्लुडेड आहे आणि संध्याकाळी ते पुन्हा आपल्याला घरी आणून सोडणार आहे. 4 गोष्टी बघायला मिळणार आहेत. 4 बीच, ईस्ट आणि वेस्ट असे 2 पॅकेजेस असतात. त्यातलं आय गेस आम्ही वेस्ट पॅकेज घेतलेलं आहे. त्याच्यात केलिंकिन बीच आहे. सो आपण आता निघालेलो आहोत. मला वाटतं हे फुल मी लावावं. हॅलो, गुड मॉर्निंग. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या पोर्टवरती, जिथून आपल्याला स्पीड बोट जी काय आहे ते. आणि आता सध्या आपण तिकीट काढण्यासाठी जो पुढे दिसतोय ना तुम्हाला, तो आमचा ड्रायव्हर आहे. सो तो आम्हाला घेऊन चाललेला आहे. त्यानेच आमच्यासाठी ट्रिप ही अरेंज करून दिलेली आहे. त्यामुळे बघा हा 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 इथल्या लोकांना गंडवणं हा विषयच माहित नाही. हो, इतकं प्रामाणिकपणे सगळं करताय ना, सगळ्या गोष्टी सांगतात. खरंच हो, म्हणजे टुरिस्ट स्पॉट जरी असला तरी बऱ्यापैकी जे आम्हाला जितके लोक भेटले त्यांनी कोणी असं गंडवण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे जिथं कुठं होमस्टे होता किंवा ड्रायव्हर वगैरे जे मिळाले ते खरंच सगळे ऑनेस्ट होते. प्रामाणिकपणे सगळं सांगतात. बाबा आम्हाला हे जमल नाही जमल, तुम्हाला हे चीप मिळालंय माझ्या रेटपेक्षा, असं तसं, जे की आपल्याकडे नाही मिळत. असं ह्या ड्रायव्हर, हे जे ड्रायव्हर आहे त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊन ठेवल. जर इन केस तुम्ही कधी बालीला आलं तर ते सगळ्या ट्रिप अरेंज करून देतात. सो तुम्ही त्यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला बाली स्विंग करायचं असेल, नुसा पेनेडाला जायचं असेल, गिलिटी आयलंडला जायचं असेल किंवा कुठेही जायचं असेल तर त्यांच्या प्राईस एकदम म्हणजे ज्या सगळीकडे आहे ओव्हरऑल सेम त्याच प्राईसमध्ये तेही सांगतात. ॲक्च्युली आम्ही सगळे रेट्स कम्पेअर केले. पहिले पण त्यांनी सांगितले प्राईस, आम्हाला काही असं झालं होतं की हा लोकल. पण आम्हाला वाटलेलं की पहिल्याच दिवशी आम्ही त्यांना जेव्हा एअरपोर्टवर भेटलो म्हटलं की ड्रायव्हर आहे तर थोडंफार गंडवू शकतात आपल्याला किंवा जास्त पैसे घेऊ शकतात. त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी तर त्यांना सांगितलं नाही. त्यामुळे बाकी सगळीकडून रेट काढल्या आणि त्यानंतर त्यांच्याकडूनच फायनल केलं, कारण ऑलमोस्ट सगळ्या सिमिलर रेट आहे ना. आम्हाला ते जरा ट्रस्टवर्दी सुद्धा वाटले. बघ तिकीट वगैरे पण. कुठं चालली सहल आज? ते स्पीड बोट भारी वाटतं यार. इंस्टा वेलकम टू यूट्यूब. तर ही आहे आमची बोट ज्याच्यानं आपण जाणार आहोत नुसा पेनेडाला. I am apa ya, a fan. शाहरुख खान fan. My Okay. name is Rita and my She's your friend sister. She's your sister. Ida. आदित्यजवळ खूप बडी बडी बाईक आद्या पूर्ण वाईट लागलंय. त्या फुल आदित्यच्या फॅन झालेले आहेत. I have my YouTube channel. Oh, the only YouTube channel. Okay. I am Rita. From Indonesia. Indonesia. Madura. त्यांना कुठे कुठे होत आहे का नाही
बोट चालली आल्याचा आणि त्यांचा संवाद वाढतच चाललाय, त्यामुळे ह्या जर्नीला आपल्याला जास्त मजा येते. आणि आपली बोटही सुरू झालेली आहे. काही काही लाटा एवढ्या भयंकर उंच येत आहेत, आमची चांगलीच वाटली आता. आणि बाईने इंडोनेशियन स्नॅक्स खायला काढलेला आहे. इज इट व्हेज? व्हेज with banana. Okay. There is a candy. This is tamarind, coffee. Two more. This is anu angin apa? मजा आहे बाबा आदित्यची. आदित्य इज हॅव्हिंग फन. त्या बाजूला आपण फायनली पोहोचणार आहोत. पाऊण तास अगदी एक्झॅक्ट 45 मिनिट्समध्ये आपण पोहोचलेलो आहोत. हॅलो. तर ह्या पद्धतीचं बुकिंग जर केलं असेल आपलं तर ते नाव घेऊन असे उभे असतात. आणि आता आम्ही संकेतच्या नावानं बुकिंग केलेलं, त्यामुळे आम्ही संकेतच्या नावाच्या शोधात आहोत आता. सध्या कुठे दिसतंय का संकेतचं नाव. तर ही आहे आमची गाडी जी पिकअप करायला आली आम्हाला. तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला जे आपले ड्रायव्हर आहे त्यांनी पिकअप केलेलं आहे तिथून. आणि आता आपण निघालेलो आहे पहिल्या स्पॉटवर जाण्याकरता. कुठं चाललोय आपण ट्रेने? तर आपला पहिला स्टॉप आहे ब्रोकन बीच. आणि त्यांचं म्हणणे ब्रोकन बीच आणि ब्रोकन रस्ते, ब्रोकन रोड म्हणतात ते. तर खरंच खूपच खराब रस्ता आहे जाण्यासाठी. जिथून निघालो तिथून इथपर्यंत पोहोचायला पाऊण तास लागला आम्हाला. आणि आपण बघूयात आता ब्रोकन बीच कसं आहे ते. समोर जे बाईक वगैरे दिसत आहे, मला असं वाटतं पर्सनली माझं असं सजेशन राहील की बाईक वगैरे नाही गेली पाहिजे, कारण की रस्ते खूप छोटे पण आहेत आणि कसे टर्निंगला असं वन वे नाहीये, 2 वेज आहे. त्यामुळे टर्निंग खूप शार्प टर्न आहे आणि नाही जमणार आपल्याला तरी. आणि ऊनही फार कडक असं ऊन आहे, त्यामुळे आम्हाला दोघांनाही असं वाटतंय की कारच बेटर राहील. कारण की एवढं उन्हात पण फिरणं, पूर्ण टॅन तर होणं जाऊ, पण एनर्जी सुद्धा कमी होऊन जाईल फिरून. कारण 5 मिनिटाचा वॉक करावा लागणार आहे कार पार्किंगपासून आपल्याला जो ब्रोकन बीच आहे तो बघायला जाण्याकरता. सो पण आता निघालेलो आहो पायी एवढ्या कडक त्या उन्हात. त्यामुळेच मी म्हणत होते बाईक प्लीज कोणी प्रेफर करू नका, कारण खूप भयंकर ऊन आहे. हे तर आपलं डोंगरावर पण असं दिसतं. डोंगरावर असं दिसतं. एवढं पाणी आहे. थोडा वेळा रंग आहे पण चालून जाईल ना. सो ह्याला म्हणतात ब्रोकन बीच. तर भयंकर अशी गर्दी आहे, तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी. फोटोत जसं दिसतं तसं काही नसतं ॲक्च्युली. आपण फक्त फोटो काढताना बाजूला सरकावं लागतं. भरपूर सगळीकडे गर्दी आहे. या असं बाजूनी काढला व्हिडिओ, असं थांबलं की असं वाटतं की आपण फक्त आहोत, पण ॲक्च्युली जर बघितलं तर खूप चालतही यावं लागतं. साधारण 10-15 मिनटाचा वॉक करावं लागतो उन्हात. आणि त्यानंतर आपण ह्या व्ह्यूकडे येतो. आणि जास्त वेळ आपल्याला तिथं उभंही राहता येत नाही, कारण की सगळ्यांनाच फोटो काढायचे असतात. त्यामुळे अगदी 2-5 मिनटं तिथे उभे राहता येतं, फोटोज वगैरे घ्यायचे आणि लगेच निघावं लागतं. तर आता आम्ही नारळ पाणी प्यायला निघालेलो आहोत. सो नारळ पाणी घेतो आणि भेटते तुम्हाला पुन्हा. काय म्हणे काय ब्रोकन
ब्रोकन शरीर नाव ठेवायला पाहिजे होतं यांनी. काय युट्यूबर हा पूनम बट यू हैव टू पे 5K. टेक फोटो. ओके. ब्रोकन एंजल संकेत सध्या ब्रोकन झाला एकदम. काय म्हणणं पूनम? दिल तोड दिया. दिल सोड दे. इतकी भयंकर ट्रॅफिक आहे, रस्त्याने सुद्धा ट्रॅफिकच आहे. त्याचबरोबर फोटो काढायला तर भयंकर मोठी लाईन आहे. आणि हालत बघू शकताय तुम्ही, आमचे पूर्ण घामाघूम झालेलो. आणि त्यांचं म्हणणं आहे इथून आता आपल्याला दुसऱ्या बीचला जायचं तर 40 मिनिटं नॉर्मली लागतात. पण जर अशीच ट्रॅफिक असते गाड्यांची तर 1 तास किंवा त्याच्या कितीवर लागेल ते सांगू शकत नाही. त्यामुळे मला अजून तरी छान वाटत नाही इकडे येऊन. म्हणजे सो आहे बीच, हे दिसायला वगैरे सुंदर आहे, पण एक 5 मिनिटाचाच फक्त फोटो काढायला मिळाला. बाकी सगळीकडे भरपूर अशी लाईन आहे.